नमस्कार. कसे आहेत सगळेजण? बरे आहेत का? काल मी व्हिडिओज नाही टाकला मुलांच्या शाळेमुळं, कारण खूप मुलं वैतागून गेले होते, थकले होते शाळेमधनं येताना. आज तुम्हाला सांगायचं एक की जिओ ॲप आहे ना, त्याच्यावरनं कुणी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू नका. इलेक्ट्रॉनिक वस्तू कोणी घेऊ नका. बोलतो बोल लवकर. रिया आमची हसती नुसती माया बोलण्याला. बघा जिओ ॲप असतो सगळ्यांच्या मोबाईलमध्ये असतो ना सगळ्यांच्या जिओ ॲप. तर त्याच्यावरनं आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतल्या ना तर त्या लो क्वालिटीच्या असतात. आम्ही इस्त्री घेतलेली ती जिओ ॲपवरनं घेतलेली, तर ती लो क्वालिटीचीच होती इस्त्री, एकदम खराब. आणि शेगडी पण घेतलेली आम्ही जिओ ॲपवरनं, ती लावताना नुसतं भडकं झाल्यागतच होतं येड्यागत. पण कुणीच घेऊ नका, कारण Electronic कृपया वस्तू. करून खूप खराब वस्तू देतात आणि आपल्याला वाटतं खूप, आपण नाही का विचार करतो की जाऊ द्या चला चांगल्या वस्तू दिसतात, पण तशा नसतात, फसवल्या जातात. मिशोवरनं पण कुणी काही खरेदी करू नका. मिशोवरनं तरी एक चेंज होतो, पण बाकीच्या ह्याच्यावरनं ॲपवरनं होतच नाही आहे. तर कुणीच घेऊ नका. तुम्ही वस्तू दुकानातनं घ्या, म्हणजे तिथं तुम्हाला असं चूज पण करता येईल की कोणती आवडती, व्यवस्थित जी आवडती. समोरासमोर बघता येतं, परत कळतं की कोणती चांगली, तुम्ही यूज पण करू शकता ना ती वस्तू. आणि जी पण आपण- आवडती ती घेता पण येते ना. आपण ऑनलाईन जर मागवली तर काहीच कळत नाही की कशी येते, परत घरी आली की मग कसं तरीच येते वस्तू आल्यानंतर परत एक चेंज पण होत नाही, कारण लोक म्हणतात त्यांना परत फोन केला कस्टमर केअरला तर ते फोन सुद्धा उचलत नाही. आणि प्लीज खरंच कुणीच घेऊ नका. सगळ्यांना विनंती आहे की कुणी घेऊ नका वस्तू. नमस्कार. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.